महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण फारसं काही ठीक दिसत नाहीये गेल्या 2-5 महिन्यांमध्ये. त्याचं कारण असं आहे, की नुकतंच महाराष्ट्र सरकारनं बदर समिती या ठिकाणी गठीत केली आणि या बदर समितीच्या माध्यमातून शेड्यूल्ड कास्टच्या उपवर्गीकरणाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चर्चेला आली. या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्ट मधले 2 बलाढ्य समुदाय आहे. एक आहे महार, जो पूर्वाश्रमीच महार म्हटलं जातं. आता त्याला बौद्ध म्हणून संबोधलं जातं. तो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मातंग. हे 2 समुदाय एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. मातंगांची भूमिका आहे शेड्यूल्ड कास्टमध्ये या ठिकाणी उपवर्गीकरण या ठिकाणी झालं पाहिजे. तर बौद्ध समाजानं या शेड्यूल्ड कास्टच्या उपवर्गीकरणाच्या भूमिकेला विरोध केलेला आहे, असं आपल्याला दिसून येतं. मातंगांचं म्हणणं असं आहे, गेल्या 50-60 वर्षामध्ये जे रिझर्व्हेशनचे फायदे मिळाले, त्या रिझर्व्हेशनच्या फायद्यांमध्ये या ठिकाणी बौद्ध समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या बौद्ध समाजानं रिझर्व्हेशनचे फायदे घेतले, ज्याच्यामुळं मातंग समाजाला रिझर्व्हेशनचे फायदे घेता आले नाहीये. म्हणून हा समुदाय या ठिकाणी मागे पडलेला आहे. अशा प्रकारची भूमिका मातंगांची या ठिकाणी आहे. तर याला विरोध या ठिकाणी बौद्ध समाजानं केला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे, मातंगांना रिझर्व्हेशनचा फायदा न मिळण्यामागचं कारण त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे आणि त्यामुळं जर शिक्षणाचं प्रमाण कमी असलं, स्पर्धा तुम्ही करायला तयार नसाल, तर मग तुम्हाला रिझर्व्हेशनचे फायदे कसे या ठिकाणी मिळतील, अशा प्रकारची भूमिका बौद्ध समाजानं घेतलेली आहे. बौद्ध समाजाचं अजून एक म्हणणं असं आहे, की ज्या महत् प्रयासानं फुले शाहू आंबेडकरांनी सामाजिक संघर्ष या महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि या सामाजिक संघर्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या 59 जातींना शेड्यूल्ड कास्टमध्ये या ठिकाणी दर्जा मिळाला, तर त्या समाजाची जी एकसंघपणा आहे तो या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नष्ट होईल आणि त्यामुळे या ठिकाणी एससी मधलं जे एकीची भावना आहे ती या ठिकाणी समाप्त होईल आणि त्यामुळं अशा प्रकारचं उपवर्गीकरण या ठिकाणी करायला नको, अशी भूमिका बौद्ध समाजाने इथे या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु लक्षात घ्या, या दोन्ही समाजाच्या ज्या भूमिका आहेत त्या त्या समाजाचे नेते मोठमोठे मोर्चे आंदोलनं उभे करून ते मांडत आहे. या दोघांचं भांडण हे वास्तविक सरकारशी असलं पाहिजे. मात्र इथं आपल्याला पाहायला भेटतं, या दोघांचं भांडण हे सरकारशी नसून ते आपापसामध्ये या ठिकाणी लागलेलं आहे. अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. महार समाजाच्या माध्यमातून देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लहुजी वसंत साळवे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्याचबरोबर एकूणच त्यांच्या महापुरुष असण्यावर इथे या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते. तर या ठिकाणी मातंग समाजाच्या माध्यमातून देखील अशीही वल्गना करण्यात आली, की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर तो टिळक, सावरकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा या ठिकाणी आहे. अशा प्रकारची चर्चा इथे या ठिकाणी घडवून आणली गेलेली आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं. लक्षात घ्या, या पद्धतीनं चर्चा घडवून आणणं म्हणजे या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचं सामाजिक योगदान जे आहे आणि त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे जे अन्य समूह घटक आहे, त्या समूह घटकांचं या ठिकाणी अस्तित्व, त्यांचं कार्य हे नाकारण्याचा प्रकार या ठिकाणी आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र हा या भारतातला असा एकमेव देश या ठिकाणी आहे, एकमेव राज्य असं आहे, की ज्या राज्यामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्याची चळवळ देखील उभी राहिली आणि समतेचा लढा देखील या ठिकाणी उभा राहिला. या देशातील शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य समाजाचे जे लोक होते, त्या शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य समाजाच्या लोकांसाठी इंग्रज या देशातून हद्दपार करण्यापेक्षा या देशामध्ये हजारो वर्ष जातीमुळे ग्रस्त असणारे, जातीमुळे या ठिकाणी पिछेहाट झालेल्या समुदायाला या ठिकाणी सामाजिक न्याय मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अनेक सवंगड्यांनी, सहकाऱ्यांनी या ठिकाणी इथं अहोरात्र मेहनत करून तो सामाजिक न्याय भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे, असं आपल्याला दिसून येतं. मात्र फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक योगदानावर शंका उपस्थित करणं आणि फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला पूरक भूमिका घेणाऱ्याही राष्ट्रपुरुषांवर या ठिकाणी शंका उपस्थित करणं, यातून या ठिकाणी हेच लक्षात या ठिकाणी येतं, की आपण अजूनही जातीची बंधनं ही या ठिकाणी तोडलेली नाही. जरी आपण फुले शाहू आंबेडकरांचा स्वीकार करत असलो तरी आपण स्वतःच्या जातीलाच खूप जास्त श्रेष्ठ हे या ठिकाणी समजते. जातीय अहंकाराने आपण सारेच लोक या ठिकाणी ग्रस्त झालेले आहोत, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आपला हा आहे, जो आपला या टॉपिकवर आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सातत्याने होताना दिसून येतं, ते म्हणजे लहुजी वसंत साळवे यांच्या संदर्भामध्ये.
लक्षात घ्या, भूमिका मांडली जाते की लहुजी वस्ताद साळवे हे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु आहे. म्हणजे चर्चा ही अशा पद्धतीने या ठिकाणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपलं गुरु मानलं आणि लहुजी वस्ताद साळवे हे महात्मा ज्योतिराव फुलांचे या ठिकाणी गुरु आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु फुले आणि फुल्यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे. आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी लहुजी वस्ताद साळव्यांचे वारस आहोत. म्हणजे तुम्ही ज्या बाबासाहेब आंबेडकरांना मानता त्या बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना गुरु मानलं आणि फुल्यांचे गुरु या ठिकाणी लहुजी वस्ताद आहे. अशा प्रकारची चर्चा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडवून आणली जात आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की खरंच काय लहुजी वस्ताद साळवे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे या ठिकाणी गुरु होते का, यावर आपण पुराव्यानिशी इथे या ठिकाणी चर्चा घडवून आणणार आहे. आणि जर ते गुरु होते तर त्या कोणत्या स्वरूपातील होते हे पण आपल्याला इथे या ठिकाणी आजच्या या सेशन मध्ये पाहायचं आहे. काही विद्वानांचं तर म्हणणं असं आहे की लहुजी वस्ताद साळवे जे आहे यांच्याकडे फुल्यांनी या ठिकाणी कधीच या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे फुल्यांचा आणि लहुजी वस्ताद यांचा फारसा काही जवळचा संबंध होता असं या ठिकाणी दिसून येत नाही, असं काहींचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर त्या सर्व गोष्टींवर आजच्या सेशन मध्ये आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर हे सगळी चर्चा घडवून आणत असताना मी तुम्हाला या ठिकाणी जे पुरावे देतील ते ऐतिहासिक पुरावे या ठिकाणी असणार आहेत. त्या ऐतिहासिक पुरावे दाखवूनच मी तुम्हाला इथे या ठिकाणी तुमच्या सोबत ह्या पद्धतीची चर्चा इथे या ठिकाणी घडवणार आहे. वास्तविकता महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जर आपण योगदान पाहिलं तर ते योगदान तुलनीय आहे हे लक्षात घ्या. फुले कशाच्या माध्यमातून ओळखले जातात समाजामध्ये, फुले कोणत्या माध्यमातून ओळखले जातात, तर फुल्यांचा सामाजिक न्याय, फुल्यांचं सामाजिक चळवळीमधलं योगदान यातून या ठिकाणी फुले या ठिकाणी जगामध्ये ओळखले जातात हे लक्षात घ्या. इथं आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी छत्रपती शाहूजी महाराज यांनी देखील महात्मा ज्योतिराव फुल्यांची तुलना मार्टिन लुथर किंग सोबत या ठिकाणी केलेली आहे. महात्मा फुल्यांबद्दल ते म्हणाले की महाराष्ट्रातले मार्टिन लुथर हे या ठिकाणी ज्योतिराव फुले आहे. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी शाहू महाराजांनी देखील या ठिकाणी इथं फुल्यांच्या बद्दल या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून मग जेव्हा तुम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना म्हणता तेव्हा पाहायला महत्वाचा मुद्दा हा आहे की काय खरंच लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना तयार केलं का. सामाजिक संघर्ष लढवत असताना, सामाजिक संघर्ष उभा करत असताना महात्मा ज्योतिराव फुल्यांना घडवण्याचं काम लहुजी वस्ताद साळवेंनी केलं का, की महात्मा ज्योतिराव फुल्यांचे सहकारी हे लहुजी वस्ताद साळवे होते, हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला इथे या ठिकाणी काही महत्वाचे पुरावे इथे या ठिकाणी देतो. तर लक्षात घ्या, हे महाराष्ट्र सरकारच्या या ठिकाणी पुस्तक आहे, ज्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही पाहिलेले महात्मा फुले, अशा प्रकारचं संपादक असणारे हरी नरके आहे. आणि यामध्ये लहुजी वस्ताद साळव्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा उल्लेख काय नेमका आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहणं गरजेचं या ठिकाणी आहे. तर यामध्ये असं म्हटलेलं बघा, धोंडीबा बिन लहुजी मांग या पद्धतीचं हे टायटल आहे बघा, धोंडीबा बिन लहुजी मांग. आणि यामध्ये काय म्हटलं आहे ते 2 मिनिटात मी मध्ये तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. इथे म्हटलेले आहे, लहुजी मांगाकडे महात्मा फुले यांनी व्यायामाचे, कुस्तीचे, फरी गदण्याचे शिक्षण घेतले होते. म्हणजे कोणतं शिक्षण घेतलं, व्यायामाचे, कुस्तीचे, फरी गदण्याचे शिक्षण या ठिकाणी लहुजी वस्तादांकडे महात्मा फुल्यांनी घेतलेलं होतं. लहुजी मांग व राणोजी महार, राणोजी महाराजा पण इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हटलेले आहे लहुजी मांग आणि त्याचबरोबर राणोजी महार यांनी त्यांना महार मांगाच्या शाळेसाठी विद्यार्थी देणे इत्यादी स्वरूपाची मदत केली होती. महात्मा फुले व लहुजी वस्ताद यांच्यामधील हा संबंध पुढच्या पिढीतही चालू होता असे दिसते. ज्ञानोबा ससाणे यांच्या विवाह प्रसंगी तसेच दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीच्या वेळेस धोंडीबा बिन लहुजी मांग महात्मा फुल्यांच्या मदतीला होते असं या ठिकाणी दिसतंय. तर या प्रकारची भूमिका किंवा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य, या प्रकारची लहुजी वस्तादांबद्दलची माहिती हे आम्ही पाहिलेले महात्मा फुले या ग्रंथामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे या संदर्भावरनं आपल्याला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायला भेटतो की महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा सामाजिक लढ्याला सुरुवात करायच्या आधी त्यांना असं वाटत होतं की आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये लढावं आणि इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आपण अंग मेहनतीचं काम करावं, आपण कुस्तीचे, व्यायामाचे या ठिकाणी धडे या ठिकाणी घ्यावेत असं फुलांना वाटत होतं. आणि त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे या ठिकाणी त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी इथे या ठिकाणी घेतलेलं आहे.
असं इथं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या पॅरामध्ये असं पण म्हटलेलं आहे, की लहुजी वस्तादांनी महात्मा फुलांना नंतर अनेक वेळा मदत देखील केलेली आहे. इथं म्हटलेलं मदत देखील केलेली आहे. कधी मदत केली? तर जेव्हा स्वामी दयानंद सरस्वतींची मिरवणूक काढायची होती त्यावेळेस मदत केलेली आहे आणि ज्ञानोबा ससाण्याच्या विवाह प्रसंगी देखील लहुजी वस्ताद यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. तर दयानंद सरस्वतींच्या संदर्भात भूमिका आहे ती नीट समजून घ्या. आता लक्षात घ्या हे स्वामी दयानंद सरस्वती ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. हे आर्य समाजाची स्थापना करणारे स्वामी दयानंद सरस्वती यांचे काही विचार महात्मा फुल्यांना पटत नव्हते. तरी देखील महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुण्यामध्ये या स्वामी दयानंद सरस्वतींच्या सभेला इथे या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याची भूमिका घेतली. याचं कारण असं होतं, त्यावेळेस न्यायमूर्ती रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये एक जाहीर सभा आयोजित केली होती आणि ती सभा या ठिकाणी उधळून लावण्यासाठी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी आव्हान दिलेलं होतं रानड्यांना आणि सांगितलं की हे स्वामी दयानंद सरस्वतींची आम्ही सभा तर उधळून लावूच लावू, परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांची आम्ही या ठिकाणी गाढवावरनं वरात देखील या ठिकाणी काढू. अशा प्रकारची भूमिका निबंध मालाकार या ठिकाणी असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी इथे या ठिकाणी मांडली होती असं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यावेळेस रानड्यांनी महात्मा फुल्यांकडे या ठिकाणी मदत मागितली आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या स्वामी दयानंद सरस्वतींच्या पुण्याच्या सभेला संरक्षण देण्याचं ठरवलं आणि या स्वामी दयानंद सरस्वतींनी त्या भाषणामध्ये जेव्हा भूमिका मांडली की वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार शूद्रांना आणि स्त्रियांना देखील असलं पाहिजे, ही भूमिका जेव्हा स्वामी दयानंद सरस्वतींनी त्या सभेमध्ये मांडली तेव्हा हत्तीवरनं मिरवणूक काढण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं आणि त्या मिरवणुकीला त्या सभेला संरक्षण हे लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यामुळे हा एक महत्वाचा भूमिका आपल्याला पाहायला भेटतो. याचाच अर्थ लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक लढ्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचं या ठिकाणी महत्वाचा वाटा राहिलेला आहे, महत्वाचा रोल या ठिकाणी राहिलेला आहे. पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहिती देखील या ठिकाणी आहे लहुजी वस्ताद साळवे यांची पत्नी जी आहे त्यांचं नाव आहे मुक्ता साळवे. तर या मुक्ता साळवे ज्या होत्या या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या या ठिकाणी एक विद्यार्थिनी होत्या. वयाच्या 13व्या वर्षी या मुलीनं मान महार दुःखाविषयीचा निबंध लिहिलेला आहे आणि या निबंधामध्ये त्यांनी स्वधर्मावर या ठिकाणी टीका केलेली आहे आणि भूमिका मांडलेली आहे की आम्ही जर हिंदू आहोत तर आम्हाला या ठिकाणी मानवी हक्क अधिकार हिंदूंप्रमाणे स्वर मिळत नाही. या प्रकारचा सवाल मुक्ता साळवे यांनी या ठिकाणी इथं मांडलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या हा संदर्भ ज्या पद्धतीचा आहे तशाच प्रकारचा अजून एक संदर्भ आपल्याला या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाङ्मय जे महाराष्ट्र सरकारने पब्लिश केलं आहे त्यामध्ये पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. यामध्ये असं सरळ सरळ म्हटलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे जे 3 सहकारी आहेत ज्याच्यामध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे आहे, सखाराम यशवंत परांजपे आहे, मोरो विठ्ठल वाळवेकर आहे. या सर्व लोकांनी काय केलं तर या सर्व लोकांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी या ठिकाणी लहुजी बुवा जे आहे त्यांच्याकडे या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे. का बरं? तर या ठिकाणी कुस्ती करण्याचं त्याचबरोबर दांडपट्टा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे असं म्हणलेलं आहे. इथं सर्व सरळ म्हटले बघा जॉर्ज वॉशिंग्टन, छत्रपती शिवाजी महाराज वगैरेचे चरित्र अनेक वेळा यांनी वाचली आणि त्यांनी केलेल्या अप्रतिम शौर्याचा ठसा त्यांच्या मनी चांगला ठसल्यानं त्यांनी तो आवडून त्यांनी पुणे येथे नावाजलेले लहुजी बुवा नामे एका शूर मनुष्याजवळ ती शिकण्याचा प्रारंभ केला. म्हणजे ते शौर्य जे आहे ते शौर्य शिकण्याचा प्रारंभ केला. हा मनुष्य जातीचा मातंग असून कसरतीत प्रवीण आहे. त्यानं या चौघास फार उत्तम रीतीनं शिकवलं आहे असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते बघा म्हटलेलं आहे व यानंतर त्यांच्याविषयी चापल्य पाहण्यास लोकांची बरीच गर्दी होऊन जिकडे तिकडे त्यांचं नाव पसरत होतं. कोणाचं नाव पसरत होतं? तर लहुजी बुवा जे आहे लहुजी वस्ताद यांचं नाव जिकडे तिकडे या ठिकाणी पसरत होतं. त्यांची ख्याती या ठिकाणी सगळीकडे होती. कशामध्ये होती? तर ते या ठिकाणी लोकांना प्रशिक्षित करत होते. ते या ठिकाणी दांडपट्टा चालवण्याचं, कुस्ती करण्याचं प्रशिक्षण इथे या ठिकाणी देत होते. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता खालची लाईन काय आहे ती पण आपण एकदा पाहून घेऊ. इथे म्हटलेले यामध्ये बरेच प्रवीण झाल्यावर ज्योतिराव यांचे मन स्वदेश सेवेसहित अज्ञानी जनांच्या कल्याणाकडे लागले व देशाची खरी सुधारणा होणे असेल तर ती स्त्रियास आणि अज्ञानी शूद्र अतिशूद्रांसही
खालच्या प्रतीच्या समाजात शिक्षण मिळाल्या वाचून होणार नाही. म्हणजे इथं सरळ म्हटलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लहुजी वस्ता साळवे यांच्याकडे अंग मेहनतीचं, कुस्तीचं, दांडपट्टा चालवण्याचं हे प्रशिक्षण घेतलं. परंतु महात्मा फुल्यांच्या नंतर लक्षात असं आलं या ठिकाणी अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढा देऊन या ठिकाणी भागणार नाहीये. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या ठिकाणी या देशातील स्त्रियांच्या आणि शूद्र अतिशूद्रांच्या या ठिकाणी शूद्र अतिशूद्र समाज जो आहे समाजाला शिक्षण देऊन त्या शिक्षण मिळाल्या वाचून या ठिकाणी त्यांचा उद्धार होणार नाही असं फुल्यांना वाटलं. म्हणजे लक्षात घ्या, ज्योतिराव फुल्यांचा सुरुवातीचा कालखंड हा या ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी, ब्रिटिशांची सत्ता या देशातून उलथवून टाकण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की आपण ही ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अंग मेहनत करावी, आपलं शरीर या ठिकाणी बळकट करावं आणि ब्रिटिशांच्या विरोधात दोन हात करावे. फुल्यांना नंतर लगेच लक्ष त्या ठिकाणी येते आणि फुल्यांनी हा मार्ग सोडून दिलेला आहे. फुल्यांनी क्रांतिकारीचा मार्ग हा नंतर सोडून दिलेला आहे आणि जेव्हा त्यांना स्वतःच्या मित्राच्या वरातीतून या ठिकाणी हटकण्यात आलं, तेव्हा त्यांना हे या ठिकाणी लक्षात आलं की आपण कितीही काही केलं तरी या ठिकाणी जात ही आपल्या मागची या ठिकाणी हटणार नाही आणि या जाती व्यवस्थेमुळे आपलं आणि आपल्या समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं जर या समाजाला या खाईतून बाहेर काढायचं असेल तर शिक्षण घ्यावं लागणार आहे. हे ज्योतिराव फुल्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून फुल्यांनी 1848 ला स्त्रियांसाठी आणि 1851 ला या ठिकाणी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. मागे सांगितल्याप्रमाणे लहुजी वस्तादांना देखील महात्मा फुल्यांचा हा विचार मान्य होता. ते काय म्हणतोय, लहुजी वस्तादांना देखील महात्मा फुल्यांचा हा विचार मान्य होता आणि म्हणून मग लक्षात असू द्या, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेमध्ये त्यांनी आपल्या मुलीला, आपल्या पुतणीला पाठवलेलं आहे, मुक्ता साळव्यांना पाठवलेलं आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे रानबा महार आणि त्याचबरोबर लहुजी मान हे दोघं पण या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये मांगा महाराच्या विद्यार्थ्यांना आणण्याचं काम या ठिकाणी करत होते. या प्रकारची माहिती आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, पंढरीनाथ पाटील हे पण एक नाव खूप इम्पॉर्टंट आहे. हे पंढरीनाथ पाटील कोण होते, तर हे पंढरीनाथ पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं पहिलं चरित्र 1927 साली या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये देखील महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चरित्र लिहिणारे पंढरीनाथ पाटील यांच्या पुस्तकात देखील लहुजी वस्ता साळवे यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर आणखी महत्वाचा एक संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी देतो, ते म्हणजे आम्ही पाहिलेले महात्मा फुले या ग्रंथामध्ये देखील या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा या ठिकाणी संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. रामय्या व्यंकय्या अय्यावरू ही व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. लक्षात ठेवा, रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या संदर्भामध्ये प्रेमळ मित्राचे स्मारक या नावाचा एक या ठिकाणी लेख लिहिलेला आहे, जो लेख या पुस्तकामध्ये प्रकाशित झालेला आहे. हे लक्षात घ्या. आता हे रामय्या व्यंकय्या अय्यावरू कोण होते, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्थापन केलेली सत्यशोधक चळवळ जी होती, त्या सत्यशोधक चळवळीच्या मुंबई शाखेमध्ये ते या ठिकाणी कार्यरत होते, जी शाखा सन 1874 ला होती. विशेष महत्वाचं म्हणजे हे रामय्या व्यंकय्या अय्यावरू 1917 ला जेव्हा या ठिकाणी पुण्यामध्ये सत्यशोधक समाज या ठिकाणी सत्यशोधक समाजाची अधिवेशन झालं 1911 ला, तेव्हा या ठिकाणी त्या 1911च्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्ष होते हे रामय्या व्यंकय्या अय्यावरू. त्यांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे लहुजी वस्ता साळवे यांच्याबद्दल. म्हटलेलं आहे पहा, इथं म्हटलेलं आहे बघा पुन्हा, जॉर्ज वॉशिंग्टन, छत्रपती शिवाजी वगैरे चरित्रांच्या वाचनानं व विशेषतः ब्राह्मण गुरुजींच्या शिकवणीने स्वदेशाभिमानाचे वारे शिरून ज्योतिराव आणि त्यांचे तीन मित्र म्हणजे ते गोवंडे परांजपे आणि मोरोविठ्ठल वाळवेकर, हे तीन मित्र यांनी गोळीबार, दांडपट्टा वगैरे शिकण्यास सुरुवात केली. या कामी त्यांचा गुरु लहुजी बुवा या नावाचा एक प्रसिद्ध मान होता. पुढे याच गुरुच्या हाताखाली वासुदेव बळवंत फडकेही तयार झाला. या मंडळीचा उद्देश कसा होता याची जास्त चर्चा करण्याचे कारण नाही. याच ग्रंथाच्या 4थ्या भागात ज्योतिराव यांनी या संबंधाने स्पष्ट खुलासा केलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लक्षात घ्या, लहुजी वस्ता साळवे यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना अंग मेहनतीचं, कुस्तीचं, गोळीबाराचं प्रशिक्षण दिलं आणि तसेच प्रकारचं प्रशिक्षण वासुदेव बळवंत फडके यांना पण या ठिकाणी दिलेला आहे. हा इतिहासाचा संदर्भ आहे. हा इतिहासाचा संदर्भ आपल्याला कदापिही नाकारता येणार नाहीये
हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जे जे लोक लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक योगदानाबद्दल, यांच्या क्रांतीच्या चळवळीबद्दल या ठिकाणी शंका उपस्थित करतात, त्यांना माझं हे सांगणं आहे की लहुजी वस्ताद साळवे यांचं जे कार्य आहे, त्यांनी जे काही भूमिका मांडली आहे ते आपल्याला कदापिही विसरता कामा नये. कारण इथं ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पाहायला भेटतोय, हे लक्षात असू द्या. दुसरं असं आहे की लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा फुल्यांना पण प्रशिक्षण दिलं आणि वासुदेव बळवंत फडके यांना पण प्रशिक्षण दिलं. वासुदेव बळवंत फडके यांना वास्तविकता आद्य क्रांतिगुरु म्हणून किंवा क्रांतिकारी चळवळीचे जनक म्हणून संबोधलं जातं वास्तविकता. परंतु त्यांना जे प्रशिक्षण दिलं ते लहुजी वस्ताद साळवे यांनी दिलं, हे तुम्हाला इथं स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला भेटतं. आता वास्तविकता लक्षात घ्या, लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रज सत्तेच्या विरोधात लढा द्यावा म्हणून तरुणांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये वासुदेव बळवंत फडके तयार झाले आणि या वासुदेव बळवंत फडके यांनी मांग, महार, रामोशी, बेरड या खालच्या जातीच्या लोकांना सोबत घेऊन ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये लढा दिला. आता नीट समजून घ्या मी काय सांगतो ते. वासुदेव बळवंत फडके हे जन्मानं ब्राह्मण होते, मात्र त्यांच्या या सैन्यामध्ये या ठिकाणी ब्राह्मण नव्हते. तर त्यांच्या सैन्यामध्ये कोण होते? तर मांग होते, महार होते, बेरड होते, रामोशी होते. त्यांचं जे तंत्र होतं वासुदेव बळवंत फडक्यांचं काय होतं तंत्र? त्यांचं तंत्र होतं ते म्हणजे या ठिकाणी दरोडा टाकून या ठिकाणी जे लोक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचं शोषण करतायत, त्या अशा सावकारांच्या, महाजनांच्या घरांवर, मारवाड्यांच्या घरांवर दरोडा टाकायचा आणि त्यांची संपत्ती या ठिकाणी लुटायची, शस्त्र निर्माण करायची आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढा उभारायचा. ही जी भूमिका वासुदेव बळवंत फडकेंची होती, ती भूमिका कुठून आली? ती भूमिका उमाजी नायकांकडनं त्यांनी घेतलेली आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग उमाजी नायकांनी ज्या कनिष्ठ जातीच्या लोकांना एकत्रित केलं होतं आणि एकत्रित करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आणि विशेष महत्वाचं म्हणजे ब्रिटिशांना मदत करणारे जे भारतीय आहे, मग त्यामध्ये महाजन आहे, सावकार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मारवाडी आहे, अशा लोकांच्या विरोधात उमाजी नायकांनी या ठिकाणी पहिलं बंड उभारलं होतं. स्वातंत्र्याचा जाहीरनामा देखील त्यांनी या ठिकाणी मांडला होता आणि त्यामुळं त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीचे जनक हे या ठिकाणी वासुदेव बळवंत फडक्यांना म्हणण्याऐवजी आपण उमाजी नायकांना म्हटलं पाहिजे होतं, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. परंतु आहे ना की वंचित समूह घटकांचा इतिहास लिहिला गेला नाहीये. वंचित समूहाच्या लोकांनी इतिहास निर्माण केला, मात्र त्यांच्याबद्दल लिखाण करणारे हात हे या ठिकाणी उच्चवर्णीय सवर्णांचे असल्या कारणामुळं त्यांच्याबद्दल या ठिकाणी भारतीय पाठ्यपुस्तकांमध्ये माहिती आपल्याला तुटपुंजी या ठिकाणी मिळते, हे लक्षात असू द्या. बघा, इथं माझं तुम्हाला हे सांगणं आहे की लहुजी वस्ताद साळव्यांचं योगदान काय नेमकं राहिलं. तर लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना अंग मेहनतीचं प्रशिक्षण दिलं, यांना कुस्ती, गोळीबार कसा चालवायचा याचं प्रशिक्षण दिलं, दानपट्टा चालवण्याचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. परंतु लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले ते क्रांतीच्या भूमिकेमध्ये त्यांनी सामाजिक लढा लढलेला नाहीये. पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे प्रशिक्षण घेतल्यानंतर ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढण्यापेक्षा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सामाजिक संघर्षासाठी या ठिकाणी इथं सामाजिक लढा उभारला. शूद्र अतिशूद्र समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी संघटित केलं, त्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी एक मोठी सामाजिक क्रांती या ठिकाणी घडवून आणली. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या पद्धतीने वासुदेव बळवंत फडक्यांना क्रांतिकारक म्हणून संबोधलं जातं, तसं महात्मा ज्योतिराव फुल्यांना या ठिकाणी सामाजिक क्रांतीचे जनक म्हटलं जातं, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मग ते सामाजिक क्रांतीचं बाळकडू महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लहुजी वस्ताद साळवेकडनं घेतलं होतं का? तर नक्कीच नाही. पण प्रांजळपणे स्वीकारणं गरजेचं या ठिकाणी आहे. मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सामाजिक क्रांतीचं बाळकडू जर लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडनं घेतलेलं नाहीये, तर मग लहुजी वस्ताद साळवे यांना महात्मा ज्योतिराव फुल्यांचे गुरु म्हणणं देखील हे या ठिकाणी तितकंसं योग्य नाहीये. हे पण माझं या ठिकाणी इथं ठासून म्हणणं आहे, हे लक्षात घ्या. कारण लहुजी वस्ताद साळवे हे गुरु होते महात्मा फुल्यांचे कोणत्या अनुषंगानं? तर आपल्याला पाहायला भेटतं की फुल्यांना सुरुवातीला वाटत होतं की ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढा आपण लढलो पाहिजे. त्यासाठी आपल्या ब्राह्मण मित्रांना सोबत घेऊन त्यांनी लहुजी वस्ताद साळव्यांकडे अंग मेहनतीचं प्रशिक्षण घेतलं. तिथपर्यंत या ठिकाणी महात्मा फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा संबंध तितकं ठीक आहे. परंतु जेव्हा सामाजिक क्रांतीच्या चळवळीला फुले सुरुवात या ठिकाणी करतात, तेव्हा लक्षात घ्या फुल्यांवर कोणत्या विचाराचा प्रभाव होता? तर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता.
फुल्यांनी राईट्स ऑफ मॅन थॉमस पेन यांचं ते वाचलं. त्यामुळे मानवी हक्क अधिकार या भारतातल्या लोकांना देखील मिळाले पाहिजे, ही भूमिका फुल्यांच्या लक्षात आली. फुल्यांनी वॉशिंग्टनचं चरित्र या ठिकाणी वाचलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या ठिकाणी वाचलं आणि यांनी ज्या पद्धतीने सामाजिक चळवळ उभारली होती आपल्या राज्य व्यवस्थेत, आपल्या कार्यपद्धतीमध्ये, अशा प्रकारची व्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्यासाठी फुले सामाजिक लढा उभारताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मग लक्षात असू द्या, फुल्यांनी जो सामाजिक लढा उभारला ते लहुजी वस्ताद साळव्यांना मान्य होतं आणि ते मान्य होतं म्हणूनच लहुजी वस्ताद साळव्यांनी पुढे महात्मा फुल्यांना सहकारी म्हणून त्यांना महाराच्या मांगाच्या मुलांना महात्मा फुल्यांच्या प्रशिक्षण शाळेमध्ये टाकलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की बघा, आपण वेगवेगळ्या जातीत जन्माला आलेले लोक आहोत, वेगवेगळ्या जातीचे आपले महापुरुष आपण निर्माण केलेले आहेत. परंतु लक्षात घ्या, या महापुरुषांना आपण या ठिकाणी स्वीकारणं तर गरजेचं आहे, 100% स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु आपण याची पण काळजी घेतली पाहिजे की आपल्या या कृतीमुळे अन्य समुदाय दुखावला जाणार नाही, अन्य महापुरुष जे आहेत त्यांची उंची या ठिकाणी कमी होणार नाही, याची पण काळजी आपण घेणं खूप जास्त गरजेचं आहे. वास्तविकता लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ते सामाजिक लढ्यातलं योगदान हे या ठिकाणी जास्त महत्वाचं या ठिकाणी आहे. हा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण फुल्यांची भूमिका जर का लहुजी वस्तादांना मान्य नसती, मांगा महाराच्या मुलांना प्रशिक्षण देणं, शाळेमध्ये या ठिकाणी पाठवणं आणि ब्रिटिशांच्या विरोधात न भूमिका घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात भूमिका न घेता ब्रिटिशांच्या सहाय्यानं मांगा महाराच्या मुलांना शिकवणं, ही भूमिका जर लहुजी वस्ताद साळव्यांना मान्य नसती तर लहुजी वस्तादांनी फुल्यांना पुढे जाऊन सहकार्यच केलं नसतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की जे समुदाय किंवा जे लोक स्वतःच्या राजकीय भूमिकेसाठी, स्वतःचे राजकीय हितसंबंध जपण्यासाठी कोणत्या तरी एका संघटनेचा विचार हा या ठिकाणी आपल्या समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने मांडण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर तो प्रयत्न आपण हाणून काढला पाहिजे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे, तर ही जबाबदारी त्या जातीतील या ठिकाणी शिक्षित वर्गाची या ठिकाणी आहे, हे मला म्हणायचं. मांग असू द्या किंवा महार असू द्या, तर या दोन्ही समाजातील शिक्षितांनी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर लहुजी वस्ताद साळवे यांचा आदर करणं हे शिकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मातंग समाजाच्याही लोकांनी या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे आणि त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा तर ते या ठिकाणी आदर तर करतातच आहे, परंतु अन्य समूहांचा देखील, अन्य महापुरुषांचं आणि त्या महापुरुषांच्या सामाजिक लढ्याचा पण आदर्श नजरेसमोर ठेवून आपली भूमिका त्यांनी मांडली गेली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळं की आपण आपल्या जातीचं ग्लोरिफिकेशन करण्याच्या संदर्भात जी भूमिका घेत असतो वारंवार, आणि ही भूमिका केवळ कनिष्ठ जातीचे लोकच नाही, वरच्या जातीचे लोक देखील मोठ्या प्रमाणात घेत असतात की माझी जात श्रेष्ठ, माझा महापुरुष श्रेष्ठ, ही जी भूमिका आपल्या समाजामध्ये आहे, एक प्रकारचा जातीय अहंकारच आहे. आणि ही जातीय अहंकाराची भावना जोपर्यंत आपण समाप्त करत नाही, तोपर्यंत आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत हे या ठिकाणी म्हणणं, हे या ठिकाणी चूक आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, आता एका मुलाचा असा एक व्हिडिओ पण मी पाहिला सोशल मीडियावर. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की महार लोक या ठिकाणी मातंगांना दोष देत आहेत की तुम्ही शिक्षण घेतलं नाही म्हणून आरक्षणाचे फायदे तुम्हाला मिळाले नाही. मग त्या व्यक्तीनं अशी भूमिका मांडली, मग आम्हाला शिक्षण का नाही मिळालं? तर त्या व्यक्तीनं असं सांगितलं की आम्ही इंग्रजांच्या विरोधात लढत होतो आणि म्हणून इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार जातीमध्ये या ठिकाणी टाकलं आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला भारत देश स्वतंत्र होईपर्यंत हजेरी लावाव्या लागत होत्या. तर नीट समजून घ्या की तुम्हाला गुन्हेगार म्हणून या ठिकाणी कोणी संबोधलेलं आहे, तर या देशातील धर्मव्यवस्थेला संबोधलेलं आहे. या देशातल्या धर्मव्यवस्थेला तुमच्या हाती कसल्याच प्रकारे उत्पन्नाचं साधन या ठिकाणी दिलं नाही. कसल्याच प्रकारचं उत्पन्नाचं साधन न दिल्यामुळं तुम्हाला रोजगार करण्यासाठी, उपजीविका चालवण्यासाठी गुन्हेगारीच करावी लागली होती. मग त्यामध्ये या ठिकाणी आपण सर्व कनिष्ठ जाती समूहाचे जे लोक आहे, त्यामध्ये मांग आहे, त्यामध्ये महार आहे, बेरड आहे, चांभार आहे, त्यामध्ये या ठिकाणी मेहतर आहे, भंगी आहे, त्यामध्ये या ठिकाणी रामोशी आहे, बेरड आहे, या सर्वच कनिष्ठ जातीच्या लोकांनी यांच्याकडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळेच या ठिकाणी यांनी गुन्हेगारी केली आणि स्वतःची या ठिकाणी पोट भरण्याचं काम या ठिकाणी केलं.
हे लक्षात घ्या. आणि मग जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हा ब्रिटिशांच्या राज्यामध्ये या ब्रिटिशांनी या सर्व जाती समूहांना या ठिकाणी हजेरी लावली होती. यांच्यासाठी ओपन जेल निर्माण केलेले होते आणि याचबरोबर ही गुन्हेगारी प्रवृत्ती समाप्त झाली पाहिजे अशी पण भूमिका इथे या ठिकाणी मांडली होती. तर लक्षात घ्या, हे नक्की आहे की आपल्या समाजामध्ये या ठिकाणी आरक्षण आहे आणि ते आरक्षण अशाच समूह घटकांना मिळणार आहे ज्यांचं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी आम्ही शिकलो नाही याचं खापर हे ब्रिटिशांवर फोडणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण राष्ट्रीय चळवळीत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये किती पुढे होतो या प्रकारचं गौरवीकरण करण्यात काहीही अर्थ नाही. कारण लक्षात घ्या, मांगा महाराच्या चांभाराच्या भुंग्याच्या वाट्याला उकिरड्यावरचं जीवन आलेलं आहे. काय मी म्हणतोय? मांगाच्या महाराच्या चांभाराच्या भंग्याच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये उकिरड्याचं जीवन आलेलं आहे आणि ते उकिरडा हा नष्ट करण्याचं काम फुले शाहू आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण मातंगांना या चळवळीमध्ये जोडण्यासाठी 11 मातंग परिषद या ठिकाणी घेतल्या होत्या आणि त्या 11 मातंग परिषदांमध्ये त्यांनी मांग, महार, चांभार, भंगी यांच्यातील भेद मिटवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली होती, प्रयत्न केले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना कोणत्याही मानव जातीवर अन्याय होणार नाही, पशुवर देखील अन्याय होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल काय लागल तो लागेल, परंतु आपण आपल्या महापुरुषांचं योगदान, त्यांचं कार्य, त्यांनी घेतलेल्या मेहनती ते आपण या ठिकाणी त्याचा सन्मानच करायला हवा. कारण शेवटी लक्षात घ्या, लहुजी वस्ता साळवे असू द्या, महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, अण्णाभाऊ साठे असू द्या, शाहू महाराज असू द्या, शिवाजी महाराज या ठिकाणी असू द्या, अन्य सर्व महापुरुष या ठिकाणी असू द्या, त्यांच्यापेक्षा आपण या ठिकाणी मोठे नाहीये आणि त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे आणि त्यांच्या जीवावर आपण जगत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्यामुळं महापुरुषाची बदनामी करणं, महापुरुषाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी प्रोजेक्ट करणं आणि कोणत्याही महापुरुषाची उंची कमी करून ठेवणं हे कार्य आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगेल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूरमध्ये 1936 साली 9 जानेवारी 1936 साली मातंग परिषद घेतली होती आणि या मातंग परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांग, महार, चांभार, भंगी या समुदायाला उद्देशून काही महत्वाचा संदेश दिला होता. तो संदेश आजच्या या सामाजिक कलहामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा संदेश कोणाचे आहे? येड्या गबाळ्या लोकांसाठी नाहीये. ज्या लोकांना जाती अहंकाराने जे लोक ग्रास्त आहे अशा लोकांसाठी हा संदेश नाहीये. तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारे, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे, फुले शाहू आंबेडकरांचं मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे. असं म्हणणाऱ्यांसाठी हा संदेश या ठिकाणी नाहीये की मांग हे पवित्र होते, महार हे पवित्र होते आणि गावचा पाटील या मांगाचा महाराचा तोंड बघून या ठिकाणी दिवसाला सुरुवात करत होतो. केरसुनी बनवण्याचा शोध हा मांगांनी लावला. या प्रकारची भूमिका जे लोक मांडतात त्यांच्यासाठी हा संदेश नाहीये. त्यांनी हा संदेश ऐकू पण नका, पाहू पण नका. कारण तुमच्या मस्तकावर तुमचं डोकं नाहीये. तुमच्या मस्तकावर, तुमच्या धडावर या ठिकाणी दुसऱ्यांचं डोकं आहे आणि त्या डोक्यातून तुम्ही विचार करताय आणि आपल्या तरुणांना, आपल्या पिढ्यांना या ठिकाणी जातीय संघर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी इथं ओढतायत असं या ठिकाणी मला या ठिकाणी म्हणायचंय. पाहूया आपण बाबासाहेब आंबेडकर सभेमध्ये काय म्हटलेले आहेत. बघा, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत? अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी वगैरे या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपणा सर्वांचे दुःख आहे. ही एकी न होण्याचं खरं कारण म्हणजे हिंदू समाजातील जातीभेद होय. हा जातीभेद दूर झाला तर महार, मांग, चांभार आणि भंगी हे जातीभेदाला बळी पडणार नाहीत. जातीभेद ही शेकडो वर्ष वाढत आलेली काय आहे? गटारगंगा आहे. जातीभेदाला काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी? ही गटारगंगा आहे म्हटलेलं आहे. हा आपल्याकडे वाहत वाहत येणारा नरक आहे. त्यामुळे जातीभेदाची कटू फळे दररोज आपणाला सोसावी लागत आहे. खेदाची गोष्ट ही आहे की हिंदू लोक आपल्यातील जातीभेद तर दूर करत नाहीतच, उलट अस्पृश्यातील अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करण्यास झटतात. म्हणजे इथं बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की जातीभेद जो आहे हा हिंदू समाजातून आलेला ही एक गटारगंगा आहे. तो आपल्याकडे येणारा नरक आहे
आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, की अस्पृश्य समाजातील जो जातीभेद आहे तो नष्ट करण्यासाठी उच्चवर्णीय सवर्ण या ठिकाणी काम करत नाही. उलट हा जातीभेद कसा दिवसेंदिवस वाढत राहील यासाठी ते लोक या ठिकाणी झटतायत असं बाबासाहेब म्हणतायत. पुढे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते नीट पाहून घ्या. बाबासाहेब म्हणतायत, मातंगांना हाती धरून महाराच्या विरुद्ध उभे करायचे, चांभारांना हाती धरून त्यांना महार मांगाच्या विरोधात उभे करायचे व आपली भेदनीती आमच्यात पसरवायची व आपली एकी होऊ द्यायची नाही. मात्र या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदू समाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघातकी ठरेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत, की मातंगांना या ठिकाणी महाराच्या विरोधात, चांभाराला या ठिकाणी महारा मांगाच्या विरोधात भिडवण्याचं काम इथे या ठिकाणी केलं जातं आणि हे आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून हेच या ठिकाणी सध्या होताना या ठिकाणी दिसून येत आहे. बाकीचे लोक फक्त तमाशा पाहत आहे हे लक्षात घ्या. खास करून शेड्यूल कास्टच्या लोकांना मला हे सांगायचं आहे, की या पद्धतीने तुम्ही महापुरुषांची बदनामी करणारं जे व्हिडिओज टाकताय, तुम्ही महापुरुषांची बदनामी करणारं ज्या भाषण या ठिकाणी करतायत, तर त्या भाषणावर हा एक जालीम उपाय आहे लक्षात घ्या, जो बाबासाहेबांनी सांगितलाय. बाबासाहेब काय म्हणतायत, की या ठिकाणी जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदू समाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे हे आत्मघातकी ठरेल. ज्या लोक स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे मांडतायत त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, की या ठिकाणी तुम्ही आपली जबाबदारी मात्र विसरू नका. जबाबदारी आहे ते असं म्हणतात, आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेदनीतीचा फैलाव होऊ न देणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. लक्षात घ्या काय म्हणतात, की आपापसामध्ये या ठिकाणी जी जातीभेद आहे तो जातीभेदाचा फैलाव होऊ न देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे मी दोन्ही समाजातल्या शिकल्या सवरलेल्या लोकांना हे सांगेल, की उपवर्गीकरणाची भूमिका तुम्ही मांडा, जरूर मांडा. तो तुम्हाला भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे. हे तुम्ही जरूर या ठिकाणी मांडा. परंतु हे मांडत असताना आपसामध्ये भेद होणार नाही, मतभेद होणार नाही. दुसऱ्या जातीला कमी कमी लेखून स्वतःच्या जातीबद्दल गौरवीकरण करण्याचं हे या ठिकाणी इथं थांबलं पाहिजे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथं परत म्हणलेलं आहे, आपापल्या जातीतील जातीभेद नाहीसे करणे, आपल्यात भेदनीतीचा फैलाव होऊ न देणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. पण हे साधल्याशिवाय आपला भाग्योदय हे कधीच होणार नाही. म्हणजे आपण आपल्या जातीतील भेद या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आपला भाग्योदय हा या ठिकाणी कधीच या ठिकाणी समाप्त होणार नाही. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी म्हणतायत, की मांगाच्या, महाराच्या, चांभाराच्या आणि भंग्याच्या वाट्याला उकिरड्याचंच जीवन या ठिकाणी आलेलं आहे. आणि या जातींचा अभिमान बाळगणं म्हणजे या जातीबद्दल अभिमान का बरं आपण बाळगला पाहिजे अशी पण भूमिका ते या ठिकाणी म्हणतात. पण या सर्व जातीच्या वाट्याला उकिरण्याचं जनावरांपेक्षाही हीन असं जीवन या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यामुळं मी मांग, मी महार, मी चांभार, मी मी भंगी अशा प्रकारचा अभिमान हा बाळगणं हा आपला आत्मघात केल्यासारखं या ठिकाणी होईल अशी भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या सगळ्या लेक्चरचा एकच महत्वाचा उद्देश आहे, ते म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार जो समतेचा विचार आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. जाती जातीमध्ये भांडण लागणं हे या ठिकाणी हे आपल्या आत्मघात आपला केल्यासारखा होईल. आणि विशेष महत्वाचं म्हणजे महापुरुषांचा इतिहास वाचा, व्यवस्थित समजून घ्या आणि महापुरुषांना काय अभिप्रेत आहे ते इथे या ठिकाणी पहा. लहुजी वस्ताद साळव्यांना महात्मा ज्योतिराव फुल्यांचे गुरु संबोधून लहुजी वस्ताद साळव्यांची उंची वाढेल आणि महात्मा फुल्यांची ती उंची कमी होईल असं तुमच्या मनामध्ये असेल तर ते बिलकुल तसं होणार नाही. फुल्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये लहुजी वस्ताद साळव्यांचा रोल महत्वाचा होता. परंतु महात्मा फुल्यांचे गुरु म्हणून लहुजी वस्ताद साळव्यांना संबोधून पण फुल्यांची उंची जर कमी करत असू तर ते या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवा, इतिहास माफ करणार नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळं फुल्यांचं सामाजिक कार्य हे मोठं होतं आणि त्यांच्या सामाजिक कार्याला लहुजी वस्ताद साळवे, रानवा महार यांचं योगदान होतं. याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये सामाजिक लढा, सामाजिक क्रांती जर कोणी या ठिकाणी उभारली असेल तर ती म्हणजे महात्मा फुल्यांनीच उभारली. आणि महात्मा फुल्यांशिवाय दुसरा आपला आजोबा नाहीये हे इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे मला हे तुम्हाला सांगायचंय, की येस, महात्मा फुल्यांचं योगदान हे मोठं आहे आणि महात्मा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांसारख्या
ज्यानं जगामधल्या सर्व विद्यापीठांमध्ये मोठमोठ्या पदव्या घेतल्या, ज्याच्या शिक्षणाची तुलना आजही या ठिकाणी जगामध्ये कोणी करू शकत नाही, ज्याला डॉक्टर इन ऑल सायन्स या नावाची पदवी मिळालेली ही एकमेव व्यक्ती या ठिकाणी आहे, ज्याचा संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर देखील गौरव केला जातो. हजारो लाखोच्या पुतळे त्यांच्या या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. तर या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपला गुरु या ठिकाणी मानलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, कृपा करून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा इतिहास आपल्या पिढ्यांना शिकवू नका. या पिढ्या जेव्हा शिक्षण घेतील आणि जेव्हा ते स्वतः फुले वाचतील, जेव्हा फुले स्वतः शिवाजी महाराज वाचतील, स्वतः शाहू महाराज वाचतील, स्वतः बाबासाहेब आंबेडकर वाचतील, तेव्हा त्या लोकांचे डोळे उघडतील आणि ते लोक या ठिकाणी तुम्हाला, ज्या लोकांनी या ठिकाणी चुकीचा इतिहास आपल्या पिढ्यांसमोर मांडलेला आहे, त्यांना कदापि माफ करणार नाही, हे लक्षात घ्या. कारण यातून काय होईल, यातून जातीतील संघर्ष हे वाढत राहणार आहे. फुल्यांचं कार्य, शाहूंचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे हिमालय एवढं होतं, हे आपण सर्वांनी, मग तुम्ही कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जाती समूहांमध्ये जन्माला आला असला तरी या तिन्ही महापुरुषांचं कार्य हे हिमालय पर्वता एवढं मोठं आहे, जे तुम्ही या ठिकाणी नाकारू शकत नाही. आणि हाच इतिहास तुम्हाला तुमच्या पिढ्यांसमोर या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो, ठीक आहे, आजच्या दिवशी बस एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल जरूर तुम्ही या ठिकाणी आपला अभिप्राय या ठिकाणी कळवा, कमेंट करा. काहींना शिव्या द्यायच्या असेल तर बिलकुल या ठिकाणी शिव्या द्या, तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सूट आहे. परंतु जे सत्य आहे समाजामध्ये, जे चुकीची पद्धतीनं त्या ठिकाणी मांडल्या जाणाऱ्या भूमिका आहे, त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, मांगच नव्हे तर महारांना पण, रामोशांना पण, बेरडांना पण, मेहतरांना पण हजेऱ्या लावल्या होत्या ब्रिटिशांनी. जे गुन्हेगार स्वरूपाचे काम करत होते त्यांना हजेऱ्या लावल्या होत्या. या सर्व लोकांनी जेव्हा या ठिकाणी शिक्षणाची कास धरली, त्याच वेळेस त्यांना आरक्षणाचे फायदे मिळाले आणि त्याच वेळेस ते लोक पुढे या ठिकाणी जाऊ शकले. जे हे पण तुम्हाला सांगतो, महार समाजात, बौद्ध समाजात, चांभार समाजामध्ये जे लोक शिकलेले नाही त्यांना आरक्षणाचा फायदा घेता आलेला नाही, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळे जर आपल्या पिढ्यांचं कल्याण करायचं असेल तर शैक्षणिक क्रांती आपण आपल्या समाजामध्ये घडवून आणणं हे गरजेचं आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण इथं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.